गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू एक्सप्लोर विथ सायली. टुडेज ब्लॉग स्टार्ट नाव. तर आज आहे मंडे. आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहोत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आणि आज संध्याकाळी आम्ही शिवमंदिरात सुद्धा जाणार आहोत. सो ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय. आजचं वातावरण तर एकदम मन प्रसन्न करणार आहे, म्हणून वाटलं हा व्ह्यू तुम्हालाही दाखवावा. हा फ्रूट मला खूप आवडतो. तुम्हालाही आवडतो का? माझ्या सकाळच्या रुटीनमध्ये चहा हा फिक्स असतो, त्यामुळे आधी चहा तयार करते आणि मग पुढची कामं सुरू करते. मला चहा सोडायचा आहे, पण माहिती नाही ते शक्य होईल की नाही. आणि समोर तुम्ही जो मिरर पाहताय तो मी DIY मधून घेतलाय. त्याचा सिंपल आणि एलिगंट लुक मला खूप आवडला. भूक लागलेली आहे तर मी काय खाते ते दाखवते. हे घेतलंय मी, या शेंगा आहेत, बॅक कॅमेराने दाखवते. आता हे मी खाते, हे मला फार आवडतं. भेटूया खाऊन. तर मी अनायासाठी मखाणे बनवलेले तुपात रोस्ट केलेत फक्त, कारण तिला आवडतात खूप. घे. येस. काय पाहिजे? कसं आहे? कसं आहे? आवडलं तुला? आणि मी हे खायला घेतलं. ही चिप्स आहे आणि हे चकली आहे, ते पण साबुदाणा बटाटा आहे, आईने दिलेलं आहे ते. आणि आता आम्ही माऊलीकडे निघालो आहोत. पायथ्याशी असलेल्या श्री गणपती आणि महादेवाच्या मंदिरात दर्शन घेणार आहोत. चला तुम्हीही आमच्यासोबत या. आता उन्हाळा आहे आणि याच ठिकाणी आम्ही तुम्हाला पावसाळ्यात पण येऊन दाखवू कसं दिसतं. फायनली आम्ही माहुली किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो आहोत. इथून पुढे माहुली किल्ल्याचा परिसर सुरू होतो. आज आम्ही किल्ल्यावर ट्रेक करणार नाही आहेत, पण इथलं शांत वातावरण आणि निसर्ग अनुभवत पायथ्याशी असलेल्या गणपती आणि महादेवाच्या मंदिरात दर्शन घेणार आहोत. या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता आणि प्रसन्नता जाणवते. चला आता पुढे काय काय पाहायला मिळतं ते तुम्हालाही दाखवते. आता आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात आलो आहोत. बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे. इथे 2 गणपतींच्या मूर्त्या आहेत आणि दोन्हींचं दर्शन घेताना मनाला खूप छान वाटतं. या ठिकाणी एक वेगळीच शांतता आहे. चला तुम्ही पण दर्शन घ्या. आणि आता अनाया ही बाप्पाचं मनापासून दर्शन घेत आहे. आणि ही आमची अनाया एकदम मजेत पळत चालली आहे. इथूनच माऊली किल्ल्याच्या ट्रेकची सुरुवात होते. आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा सुंदर परिसर. आजूबाजूला हिरवगार निसर्ग, स्वच्छ वातावरण, खरंच खूप पॉझिटिव्ह वाइब्स जाणवतात. बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. आता थोडे पुढे चालत हा सुंदर परिसर पाहूया. मी आणि अनाया दोघे हा क्षण मनापासून एन्जॉय करत आहोत. चला दाखवते तुम्हाला पुढे काय आहे ते. आणि हा भाग सध्या खूप सुंदर पद्धतीने विकसित केला जात आहे. इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करून देणारी शिल्प आणि सुंदर सुशोभीकरण पाहायला मिळतं. या विकास कामामुळे माहुलीला येणाऱ्या पर्यटकांचा अनुभव अजून छान होणार आहे. खरंच हा परिसर पाहताना इतिहास आणि निसर्ग यांचं सुंदर मिश्रण अनुभवायला मिळतं. काही क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी नसतात, तर आयुष्यभर जपून ठेवण्यासाठी असतात. आणि आजचा दिवस त्यातलाच एक आहे. आणि समोर तुम्ही माहुली किल्ल्याचा हा अप्रतिम नजारा पाहू शकता. हे उंच सुळके या किल्ल्याचं खास आकर्षण आहेत. आता आम्ही महादेवाच्या मंदिराकडे चाललो आहोत. समोर तुम्हाला भगवान शंकरांची अतिशय सुंदर आणि भव्य मूर्ती पाहायला मिळेल. महादेवांच्या मंदिराकडे जाणारा हा रस्ताही खूप सुंदर आहे. आजूबाजूला हिरवागार निसर्ग, पक्ष्यांचा मधुर आवाज आणि एकदम शांत वातावरण. शहराच्या गोंगाटापासून दूर अशी ही जागा मनाला वेगळंच समाधान देते. माऊलीला येणारे अनेक भाविक इथे आवर्जून महादेवाचं दर्शन घेतात. इथे आलं की मन आपोआप शांत होतं आणि काही क्षण निवांत बसावंसं वाटतं. निसर्ग आणि अध्यात्म यांचं सुंदर असं एक मिश्रण आहे इथे.
माऊलीला आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. चला आता आपण महादेवांचं दर्शन घेऊया. आता आम्ही महादेव मंदिराच्या आत आलो आहोत. मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम नंदी महाराजांचं दर्शन होतं. त्यानंतर श्री गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. पुढे भगवान महादेवांचं पवित्र शिवलिंग आहे, जिथे अनेक भाविक मनोभावे दर्शन घेतात. मागच्या बाजूला देवीची सुंदर मूर्तीही आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक देवतांचं दर्शन घेण्याचं भाग्य लाभतं. मंदिराच्या वर कौलांचं सुंदर छप्पर असल्यामुळे त्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. संपूर्ण मंदिर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि प्रसन्न आहे. मंदिरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. आम्हीही मनापासून दर्शन घेतलं आणि सगळ्यांच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. तुम्हीही एकदा इथे नक्की व्हिजिट करा. खूप छान असं मंदिर आणि परिसर आहे. महादेव आणि गणपती बाप्पाचं मनापासून दर्शन घेतलं. इथलं निसर्ग आणि शांत वातावरण आणि हा सुंदर अनुभव कायम लक्षात राहील. आणि आता आम्ही घराकडे निघालो आहोत. समोर बघू शकता तुम्ही, इथे अनाया तिच्या बाबासोबत छोटे छोटे फोटोशूटचे क्षण एन्जॉय करते. अशा छोट्या आठवणीच नंतर कायम मनात राहतात. माहुलीचा सुंदर अनुभव आणि मनःशांती घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. रस्त्यात दिसणारे सुंदर गाव, हिरवीगार निसर्ग आणि शांत वातावरण. आजचा दिवस खरंच खूप छान गेला. आणि थँक्स फॉर वॉचिंग. अशाच नवीन ब्लॉगसाठी एक्सप्लोर विथ सायली चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.